अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 5वा। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरवे नमः। जय जयाजी गुरुराया मोरेश्वर महाराजया। नमन तुमचिया पाया करा छाया कृपेची। तुमचिया कृपेची नौका परतीरा न्यावे बालका। मनी धरिला जो आवका तो सिद्धी नेई का दयानिधी। ऐका आता श्रोते जन कथा हे पुण्य पावन। जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मी नारायण संवाद हा। श्री विष्णुरवाच। श्री विष्णू सोये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण। तेची एका सावधान करोनी मन एकाग्रपै। एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा अपार। खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते। तव तेथे खेळता चेंडू उसळला तो जाऊन एका कुपा माझी पडला। तव तेथे पातला अभर कमेळा पाहती कुपा लागिते। तेथे आश्चर्य देखिले नयनी तया कुपा माझी तक्षणी। क्रकलास देखिला तयांनी क्रकलाश म्हणजे सरड तो सरड पर्वता ऐसा कांती सुवर्णमय सहसा। म्हणती आजवरी सरड ऐसा न देखो निज दृष्टी। मग संमग्न मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याचे डोई। सर्व मिळून ते समयी क्रशिते झाले तया ते। चर्मबंधनी बांधिला दृढ तव बोलता झाला तो सरड। हे मूल हो सर्वही मूढ तुम्हा माझी प्रौढ तो कवन। मनुष्यवाणी तो बोले पाही आश्चर्य करू लागले सर्वही। मग सांब प्रधुन्य ते समयी बोलत झाले तया ते। म्हणती चतुरपणे बोलशी भाषा तरी तू आहेस कवन महापुरुषा। तुझी तव व्हावया ऐशी दशा कारण काय निवेदी। मग तो सरड ते काळी पाही वदता झाला तया ते देही। म्हणे मूल हो एका सर्वही पूर्वकथन माझे हे। पूर्वी मी नग्र राजेंद्र देख इक्ष्वाकुवंशी असे एक। राज्यभार चालवी विवेक धर्म न्याय प्रतापी। दान करीतसे अपार अमित माझा कारभार। वयसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती। ऐसे असता एके काळी मलमासाचिया पर्व काळी। पाचारून विप्रमंडळी गोदाने तोषवीतसे। सलक्षणी सालकारयुक्त सहस्र गोदाने देतसे नित्य। पुढे परीसी जे वृत्तांत वर्तला तो अवधारा। ऐका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान तव ते कळपात आली पळून। दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थ। मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी। ब्राह्मण येऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर। तयाने ते धेनू ओळखिली म्हणे मज हे काल दान आली। एरू म्हणे राये आताची दिधली मज लागोनी स्वामिया। मी तो न देई तुम्हा ते एरू जाऊन देई तया ते। कलह मांडिला उभयतांते आले धावत मज लागी। मग मी समजावी दोघा ते नेनोनी अपराध घडला माते। म्हणे हेचिनी पालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी। ऐसी तया ते समजाविता तव ते नायकती उभयंता। मग सहस्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध जाहलो। ऐका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेटे। सिद्ध झालोसे हटे परिनायकती उभयंता। मज ते सांगती शास्त्रधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर। तया पालटे अन्य विचार तरी पाप अघोर ते असे। गोवी क्रिया समान जान पाप घडे हो तेने दारुण। म्हणून शापिले मज लागून क्रकलास होई पापिष्टा। विनाकारण हा शाप त्यानी दिधला हो मज लागुनी। मग प्रार्थिता झालो मधुरवाणी मग उशापवाणी बोलिले। कृष्ण कुमाराची दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा कृपा नाता।
नृपनाथा तोची प्रसंग जाण आता, सिद्ध निरुता पातलासे पुढे कालांतरे करून, देह झाला विसर्जन, यमदूत येऊनी जाण, नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर, विप्रशाप परमदुर्धर, गाठीस असे माझे पै. तया योगे करोनी जाण, मज बोले सूर्यनंदन, तू नृप पुण्य पावन, परी विप्रचन न चुके. या लागी नृपवर्या पाही, मज भोगणे लागे सरळ देही, म्हणून प्राप्त झाले तिये समयी, तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊन तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर, धावत गेले कृष्ण कुमार, करून देवा ते नमस्कार, समाचार सांगितला वृत्तांत एकताच देवे, धाव घेतली युद्ध पुंगवे, दर्शन होताची रमाधवे, उद्धार केला तात्काळी, पाहोनिया स्वदेहासी, नगराज प्रवर्तला स्तुतीशी, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपासाशी माझिया. हे केशव मधु मूर सहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळका दीनोद्धारणा, नारायण दयानिधे, अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी, दर्शन झाले मज लागुनी, पूर्वपुण्ये करोनी स्वामिया. देवदेव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम, नारायण ऋषिकेश, पुण्यश्लोकाच्युताव्यय. ऐसी स्तुती करिता राओ, संतोषे बोले रमाधव, तू आचरलासी व्रत प्रभावो, म्हणूनी पहावे देव भेटी. या लागी केले कर्म जेते वाया, जाई नाजी नृपावर्या, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समयी फळलीसी. मग पाचारून समग्र कुमर, तया प्रती बोले शार्दूलधर, म्हणे अन्याय केऊता नृपवर, कहर केवडा जाहला. या लागी ब्राह्मणा ते जे भिवून, करीती तयाचे पूजन स्तवन, सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. रवन उत्साह क्षत्रियासी, तृण उत्साह धेनूसी, आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह, म्हणून ब्राह्मण भोजना ऐसे, साधन तो आणि कनसे, म्हणून पूजावे सायांसे, समयी अनयासे अभ्यागत. जरी शक्तीही नाही द्यावयासी, आणि शक्तीही नाही दानासी, तरी नमन कीजे सद्भावेसी, तेने द्विजाशी संतोष. इतुके हे न घडे जरी, अभ्यंग स्नान सत्कारी, यासी तो वेचावे न लागे पदरी, असली आमुष्ठा भरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेटी, स्वयं सोसी आटा आटी, ब्राह्मणासाठी केवडी. ब्राह्मणाचे लाछन पाही, स्वयं मी फिरवीत हृदयी, ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ऐसी या परी शिकवण, कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकन, श्रोतेजन परिसोतका. मग तो नगराज शिरोमणी, दिव्य देह पाऊन ते चक्षणी, आरूढ झाला विमानी, नमस्कारुनी हरी ते. या प्रकारे नगनपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरा अमर अगोदर पूजावे. पहा केवडा गर्यान भगवंते, दिदलासे ब्राह्मणा ते, ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र. पहा या मंडळी विख्याती, भगीरथे आणली भागीरथी, ते जगाते पूर्ण करीती, परी साधू उद्धरिती तया ते. एकदा भागीरथी तटाकी, स्नान कीजे समग्र लोकी, तव नारद तेथे दुरून अवलोकी, परीन स्पर्श सलीला. तव गंगा म्हणे मुनिवर्या, दुरुनीच अवलोकुनिया, का स्पर्शो न द्याची पाया, करा छाया कृपेची. तव नारद म्हणे ते समयी, तुझ ऐसे पवित्र नाही, तव दर्शनेची पाही, मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केलिया सकळ, क्षाळ न होय अंगाचे मळ, पाप न उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया, जे मै आले हो ह्या ठाया, तैचा नेम वचन आठव हृदया माझिया. असे की जगाचे पापांचे क्षाळन, तेह तव होतसे माझे न, परी माझे पाप मोचन.
तुमचे निजान होतसे. मग हास्य करून देव ऋषी मार्जन मज्जन केले तिशी. प्रवेशता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिरावो. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णितसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हा लागून पूजा साधू जन आदरे. साधूंना दर्शन स्पर्श कीर्तन स्मरण कथा ब्रह्मस्वनच हर्तव्य. यदिच्छसी परांगती सामर्थ्य असोनी अंगी. शक्तीनुसार न पूजिती जगी तरी तया ऐसा अभागी. भुवनत्रयी नसेची संसार तरी माईक. आयुष्य जान क्षणेक येथे कीजे पूर्ण विवेक. करा सार्थक देहाचे धन असलिया अपरमित. काही नयेची पै सांगत म्हणून कीजे हिताहित. हृदयी श्री अनंत आठवुनी ऐसा कथा भागर माधवे. कथी लाजो स्वभावे जग हे पावन करावे. म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थातर बरवा. तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा. पुराणे पहावात प्रत्ययो इथे श्री अधिक महास्म महात्म्य ग्रंथ. पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित. पंचमो अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.